सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 34 मध्ये स्वागत. आपण मित्रांनो या अध्यायात पाहणार आहोत वीरभद्राला कशा प्रकारे जीवदान मिळत आहे, तसेच मच्छिंद्रनाथांचा पूर्वदेहात प्रवेश कसा होणार आहे आणि अडभंगनाथ, धर्मनाथ आणि रेवणनाथ यांच्या कथा. गोरक्षनाथांशी झालेल्या युद्धात आपला वरदपुत्र वीरभद्र जळून भस्म झाला आहे हे पाहून भगवान शंकर देखील शोक करू लागले. त्यांचे दुःख पाहून गोरक्षनाथांना वाईट वाटले. ज्या भगवान शंकरांनी बद्रिकाश्रमात आपली काळजी घेतली त्यांना असे दुःख देणे बरोबर नाही असा विचार करून त्यांनी शंकरांना वीरभद्राच्या अस्थी आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी युद्धभूमीत संचार करून ज्या अस्थीतून शिवनामस्मरण ऐकू येत होते त्या गोळा करून गोरक्षनाथांपाशी आणल्या. गोरक्षनाथांनी त्यावर संजीवनी मंत्राचा प्रयोग करून वीरभद्राला जिवंत केले. उठून उभा राहताच तो पुन्हा युद्धात सिद्ध झाला. तेव्हा भगवान शंकरांनी त्याला गप्प करून सर्व प्रकार सांगितला. ते ऐकून वीरभद्राने गोरक्षनाथांशी सख्य केले. तेव्हा वातचक्रात भ्रमण करणाऱ्या इतर शिवगणांना खाली उतरवून गोरक्षनाथांनी वीरभद्रासह त्या सर्वांना निरोप दिला. मच्छिंद्रनाथांच्या देहाची प्राप्ती झाल्यानंतर गोरक्षनाथांनी चौरंगीसह प्रयाग गाठले. तेथील शिवालयात वस्ती करून त्या शिवाचे रक्षण करीत राहिले. एके दिवशी त्रिविक्रम राजा शिवालयात गेला असताना गोरक्षनाथांनी त्याला भेटून शिवाविषयीची सर्व हकीकत सांगितली व पूर्वदेहात प्रवेश करण्याची वेळ निकट आल्याची सूचना केली. तेव्हा धर्मनाथाला राज्याभिषेक करून येतो असे सांगून ते पुढे निघून गेले. पुढे एका शुभ मुहूर्तावर धर्मनाथास राज्यावर बसून त्यांनी मोठा उत्सव केला. त्यानंतर एका महिन्याने मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रमाच्या देहाचा त्याग केला. ते वृत्त ऐकून गोरक्षनाथांनी संजीवनी प्रयोगाने अस्थिमांसाची रचना केली. अशा प्रकारे देह तयार होताच मच्छिंद्रनाथांनी त्यात प्रवेश केला आणि तात्काळ उठून बसले. दहनविधीच्या वेळी मच्छिंद्रनाथांना जिवंत पाहून रेवती राणी चकित झाली. धर्मनाथांना पितृवियोगाचे खूप दुःख झाले होते. तेव्हा राणीने सर्व इतिवृत्त सांगून त्यांचे सांत्वन केले. त्यांनी मच्छिंद्रनाथांची भेट घेऊन त्यांना गोरक्षनाथ व चौरंगीनाथ यांच्यासह राजवाड्यात नेले. त्यांची वर्षभर उत्तम सेवा केली. निरोपाच्या वेळी मच्छिंद्रनाथांनी धर्मनाथाला मी 12 वर्षांनी येईल आणि गोरक्षाकरवी तुला जोग दीक्षा देऊन बरोबर घेऊन जाईल असे सांगितले. धर्मनाथाचा निरोप घेऊन निघालेले ते तिन्ही नाथ तीर्थयात्रा करत भामानगरास कृषकपुत्र माणिकला भेटायला गेले. मार्गामध्ये गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना माणिक भेटीचा गमतीदार प्रसंग सांगितला. ते जेव्हा त्याच्यापाशी गेले तेव्हा डोक्यावर ओझे घेऊन उभा असलेला त्यांचा अस्थिपंजर देह पाहून त्यांना धक्का बसला. गोरक्षनाथांनी त्यांच्या तपश्चर्येबद्दल धन्य उद्गार काढले. मग त्या तिघांनी त्याला तप पूर्ण करण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला की तुम्हाला ही नसती उचापत कशाला हवी, चला चालू लागा. ते ऐकून मच्छिंद्रनाथांना मौज वाटली. त्यांनी त्याला कौतुकाने अनेक प्रश्न विचारले, पण त्या आडमुठ्या पोराने त्यांना वेडी वाकडीच उत्तरे दिली. तेव्हा तो असा ताळ्यावर येणार नाही हे ओळखून गोरक्षनाथ त्याच्या जवळ गेले व म्हणाले की महाराज, आपल्यासारख्या महान योग्याचा माझ्यावर अनुग्रह झाला तर मी धन्य होईल. आपण माझे गुरु व्हा. त्यावर माणिकने उत्तर दिले, तू मला गुरु हो म्हणतोस, पण त्यापेक्षा तूच माझा गुरु का होत नाहीस. ते ऐकून गोरक्षनाथांनी त्यास तात्काळ मंत्रोपदेश केला. त्यामुळे तो ब्रह्मज्ञ झाला. त्याचे अज्ञान पटल दूर झाले. त्याने तपश्चर्या सोडून गोरक्षचरणांना मिठी मारली. गोरक्षनाथांनी शक्तिमंत्राने त्यास सशक्त केले. मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या स्वभावास अनुसरून त्याचे नाव अडभंग ठेवले. गोरक्षनाथांकडून त्यांना नाथ दीक्षा देविली. त्याला आपल्याबरोबर घेतले. प्रवासात त्याला सर्व विद्या शिकवल्या. याप्रमाणे सर्वत्र संचार करीत 12 वर्षांनी ते 4ही नाथ प्रयागास गेले. तेथे धर्मनाथांनी प्रजेची उत्तम व्यवस्था ठेवली होती. उत्तम लौकिक मिळवला होता. रेवती राणीची तो मनपूर्वक सेवा करीत असे. त्याला एक पुत्र होता. त्याचे नाव त्रिविक्रम ठेवले होते. धर्मनाथांनी त्या चौघांना त्या आदराने राजवाड्यात आणले. त्यांची अहोरात्र सेवा केली. पुढे मच्छिंद्रनाथांनी त्याच्या मुलाला गादीवर बसवले आणि माघ शुद्ध द्वितीयेला गोरक्षाकरवी त्यांना योग दीक्षा देऊन नाथपंथात सामील करून घेतले. अनुग्रह दिनी धर्मनाथाने जो महोत्सव केला त्यामुळे देवही संतुष्ट झाले. त्यांच्या विनंतीवरून गोरक्षनाथांनी धर्मनाथाच्या मुलाला दरवर्षी तसा उत्सव करण्यास सांगितले. त्यामुळे ती द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून प्रख्यात झाली. त्यानंतर धर्मनाथास बरोबर घेऊन मच्छिंद्र, गोरक्ष, चौरंगी व अडभंग तीर्थयात्रेला निघाले. प्रवासात त्यांना सर्व विद्यात पारंगत केले. बद्रिकाश्रमी भगवान शंकरांचे दर्शन घडवून त्यास तपश्चर्येस बसवले. त्याचे 12 वर्षाचे पूर्ण तप झाल्यावर 4ही नाथांनी देवांच्या उपस्थितीत मोठा सोहळा केला आणि ते पुन्हा संचारार्थ निघाले. आता रेवणनाथाची कथा मित्रांनो आपण ऐकणार आहोत. पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 88,000 ऋषी उत्पन्न झाले
त्यावेळी त्याचे थोडेसे वीर्य रेवा नदीच्या काठी पडले होते. कालांतराने चमत्नारायणांनी त्यात संचार केला, तेव्हा त्या रेतीतच एक बालक उत्पन्न झाले. त्याचे रडणे ऐकून सहनसारुक नावाच्या एका कुणब्याने त्यांना आपल्या घरी नेले. त्याचे रेवण असे नाव ठेवले. त्याचे उत्तम संगोपन केले. तो 12 वर्षांचा असताना एके दिवशी बैलांना चारण्यासाठी रानात गेला होता. योगायोगाने त्याच वाटेने दत्तप्रभू गिरनारकडे जात होते. अकस्मात रेवणचे बैल बुजले आणि जोरात पळू लागले. त्यावेळी त्यांना आवरण्यासाठी धावलेल्या रेवणच्या धक्क्याने तो स्वतः आणि दत्तप्रभू असे दोघेही खाली पडले. त्या दत्तस्पर्शाने रेवणच्या मनावरील मायापटल दूर झाले. आपण चमत्नारायण असल्याचे ज्ञान त्याला झाले. त्याने दत्तचरणांना मिठी मारून अनुग्रह देण्याची विनंती केली. तेव्हा दत्तप्रभूंनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून फक्त एक सिद्धी दिली आणि ते पुढे निघाले. दत्तप्रभूंचे दर्शन आणि सिद्धीच्या लाभाने संतुष्ट झालेल्या रेवण बैलांना शोधून काढून शेताकडे निघाला. अशा प्रकारे श्रोते, आपण या अध्यायात रेवणनाथाची जन्मकथा पाहिलेली आहे आणि धर्मनाथांचा धर्मनाथ बीज जो उत्सव आहे तो कशा प्रकारे प्रख्यात झाला याविषयीची ही कथा आपण पाहिली आहे. तसेच गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राचा उपयोग करून भगवान शंकरांचे जे वरदपुत्र आहेत वीरभद्र यांना पुन्हा कशा प्रकारे जिवंत केले आणि मच्छिंद्रनाथांनी आपल्या पूर्वदेहात कशा प्रकारे प्रवेश केला याविषयीच्याच कथा आपण या अध्यायात पाहिल्या आहेत. तर कथा आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. तसेच कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.